आपण सुद्धा मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी, आयोजकांच्या वतीने ती विनंती आलेली आहे. नितीनजी आणि कैलाजी या दोन्ही सन्मान्य पाहुण्यांनी मुख्य मंचावर यायचं आहे. आणि चला, दोन पंच मैदानात पोहोचतायत, आपण लगेचच सामना स्टार्ट करणार आहोत. पुढचा सामना खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी प्रत्येक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतोय. खरं तर एकाच दिवसात किंवा एकाच रात्रीत कोणी सुपरस्टार बनत नाही. गोरसई ब हा संघ खेळतो आणि प्रेक्षक आतुरतेने त्या संघाची वाट पाहत असतात, पण त्यांची मेहनत आहे आणि ते सुद्धा माणूसच आहेत, ती सुद्धा एक टीम आहे. तर आपण सुद्धा त्यांच्याच दृष्टिकोनातून जर आपल्या टीमकडे पाहिलं तर आपण सुद्धा जिंकू शकतो. कित्येक वेळा काही संघ तर मी असे सुद्धा पाहिलेत विजय, की गोरसई बी संघासोबत आम्हाला खेळायचंय. ही सुद्धा चॅलेंजिंग वृत्ती प्रत्येक संघाची असायला हवी. आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक संघ जिंकण्यासाठीच खेळतो, प्रत्येक खेळाडू चांगला खेळ देण्यासाठीच मैदानात पोहोचतो. तर प्रत्येकाची मेंटॅलिटी वी आर द बेस्ट यावरच अवलंबून राहिली पाहिजे. चला, पुढचा 2 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. चला बंदर बाखाडी, जास्तीचा वेळ नाहीये प्लीज. आता जास्तीचा वेळ देता येणार नाहीये, हे लक्षात घ्या. चला विवेक, जास्त वेळ जातोय प्लीज, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला ग्लेन, चला पोचा पोचा पोचा. आणि चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोचायचे. जनकराजा उत्तन, जनकराजा उत्तन हा संघ तुम्हाला ग्रामीण बिग बॅश मध्ये सुद्धा खेळताना पाहायला मिळणार आहे. तर प्रत्येक संघाला वाटतं की आपण ती मोठी स्पर्धा खेळावी, पण मोठ्या संघाची, मोठ्या स्पर्धेची स्पर्धा शुल्क सुद्धा मोठी असते. आणि त्याचमुळे आमचे पुरस्कर्ते कैलासजी असतील आणि नितीनजी असतील यांनी तो संघ बांधलेला आहे. मॅकमिलन गोविंद यांच्या कॅप्टन्सी अंतर्गत तो संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. आता सुद्धा तोच संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. चला, सामना सुरू होतोय. हे प्रेक्षक बघा, मी म्हणालो होतो की प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पहिल्या दिवसापासून आम्हाला मिळालेला आहे. मग तो संघ कोणताही असू द्या, स्पर्धा ही महत्वाची आहे. आणि आजच्या वेळापत्रकातला पहिला सामना जो या परिसरातील 2 संघांदरम्यान झाला, खारडी आणि पाये सुपर ओव्हर. दुसरा सामना जो झाला डुंगे आणि नागली या दरम्यान, त्या ठिकाणी 35 जवळ डिफेन्स झाल्या. त्यानंतर आता बाळकुमचा संघ खेळला टीम धानिवशी. धानिवने तर जवळपास एकतर्फी जिंकला, पण चांगलाच खेळ बाळकुमच्या वतीनं मिस्टर भावेश आणि प्रितेश यांच्या वतीनं पाहायला मिळाला. तर आता हा सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. चला, 2 फलंदाज पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये, त्याचमुळे बंदर पाखाडी जास्तीचा वेळ घेतला तर मग तुम्हाला धावांची पेनल्टी बसू शकेल. आदरणीय नितेशजी हजारे यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त होत आहे, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय नितेशजी हजारे या आपलं मुख्य मंचावर सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला, 2 बॅटर्स पोहोचतात मैदानाच्या आतमध्ये, अभिषेक आणि नवीन. हे 2 फलंदाज, अभिषेक पाटील आणि नवीन पाटील, हे 2 फलंदाज सुरुवात देताना पाहायला मिळते जनकराजा उत्तन या संघाला. नितेशजी हजारे यांनी मालिका वीरची जी स्पोर्ट्स सायकल आहे ती आम्हाला प्रस्तुत केली. तसेच पंकजजी हजारे आणि नितेशजी हजारे यांनी ती स्पोर्ट्स बायसिकल आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. तर या दोन्ही मान्यवरांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. चला, टीम हडल झाली असेल तर मग आता क्षेत्ररक्षण सजवण्यात वेळ घेऊ नका. वेळ महत्वाचा आहे, खेळ महत्वाचा आहे. आणि मला काउंट घ्यायला आवडेल UCN वर किती प्रेक्षक एकाच वेळी पाहताय, कारण ती संख्या 100% वाढेल. आता जवळपास 1,500 प्रेक्षक एकाच वेळेला ही स्पर्धा पाहताय. आणि मार्क माय वर्ड्स, सामना जसा पुढे जाईल ती संख्या वाढणार आहे. आज आपण वॉचिंगचा एक उच्चांक प्रस्थापित करूया TR ट्रॉफीचा. प्रेक्षक आवर्जून स्पर्धा पाहतायत, स्पर्धा ही महत्वाची आहे. आणि ग्रामीण प्रकारातली एक सर्वोत्तम स्पर्धांपैकी एक म्हणून TR ट्रॉफीचा उल्लेख केला जातो. आणि त्याचमुळे जसं विवेकने सांगितलं की फ्लड लाईट चांगले आहेत, बॉल व्यवस्थित साईट होऊ शकतात. हीच तर गरज असते खेळाडूंची, की त्यांना योग्य त्या पद्धतीची खेळपट्टी, आउटफील्ड आणि लाईट्स जर मिळाल्या तर मग ते प्रेशर न घेता खेळू शकतात. आणि आयोजकांनी तोच कटाक्ष पाळलेला आहे की द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, नाही तर द्यायचंच नाही. आणि म्हणूनच ते सर्वोत्तम काम TR ट्रॉफीच्या वतीनं सातत्यानं, असं नाही की यावर्षीच,
सातत्यानं तेच काम टीआर ट्रॉफी नागलेच्या वतीनं आपण पाहिलेलं आहे. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी येस द बेस्ट ऑप्शन फॉर बंदर पाखाडी प्रणय कोळी हा पहिला पर्याय वापरला जातोय आणि स्ट्रायकर साइडला आहेत अभिषेक पाटील, डिस्ट्रक्टिव्ह अभिषेक पाटील. आणि एका बाजूला नवीन पाटील, एक लेजेंडरी कॅटेगरीमध्ये नवीन पाटील येतात. तर पाहूया आता कशा पद्धतीने हा खेळ खेळला जाईल, कशा पद्धतीने सुरुवात या सामन्याची होईल. तर पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी प्रणय, स्ट्रायकर साइडला अभिषेक पाटील. सुरुवात होते आजच्या महत्वाच्या सामन्याची, बंदर पकाडी वर्सेस उत्तन. पहिला बॉल प्रणयचा. पहिल्याच बॉलवर प्रणयच्या विरोधात उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. प्रणयला कदाचित एक ठाऊक होतं, चेंडूची गती काढली, बॉलला थोडासा बाहेरच्या दिशेने टर्न केला आणि त्या प्रयत्नांमध्ये अभिषेक गडबडलेला आहे. 10 वाजून 4 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झालाय. 20 मिनिटांसाठी तुम्हाला 4 षटकं मिळतील, लक्षात असू द्या. नाहीतर मग तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड पेनल्टी मिळेल, म्हणजे 38 सेकंडच्या आतमध्ये 5 शतक घ्यावी लागतील. प्रणयचा पहिला पर्याय योग्य राहिलेला आहे, डॉट आलाय. फुलटॉस बॉल स्वीप केलंय, हा तर आवडीचा फटका आहे. आवडीच्या पेपरसाठी अभिषेक पाटील नेहमी सज्ज असतो. बॉल बॅकवर्ड गॅलेक्सी मारेच्या पार, चौकार, 4 धावा. डॉट पुढच्या बॉलवर टप्पाच पडू दिला नाही अभिषेक पाटीलने आणि बरोबर पायाची स्ट्राईड मोठी करून फुलटॉस कन्वर्ट केला चौकारामध्ये. आणि बैठक स्ट्रोक खूप चांगले खेळतात अभिषेक पाटील, त्याचाच प्रत्यय तुम्हाला मागच्या बॉलवर आला असेल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पोचते जनक राजा उत्तन या संघाची, 4 धावा. ऑन साइडला आपण 30 या सकच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग पाहतोय. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला. ऑन साइडला जास्तीत जास्त प्रोटेक्शन प्रणय कोळी. पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळी प्रणयने वेग वाढवला. कधी काय करेल प्रणयला ओळखणं फलंदाजासाठी तितकं सोपं नाहीये. चेंडूची गती काढून घेणं, चेंडूला गती देणं, टप्प्यामध्ये अदलाबदली करणं, बॉलला टर्न करायचं, कसं करायचं ते व्यवस्थित प्रणयला कळतं. आणि म्हणूनच खूप कमी वेळामध्ये तुम्हाला ते ऍडजस्टमेंट करावी लागते, जो वेळ प्रणय कोळी फलंदाजांना देत नाही. 3 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 4. जनकराजा उत्तन बॅटची आउटसाइड एज, बॉल गलीमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्ड मॅनचे, बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगल होते कंप्लीट. नवीन पाटीलकडे स्ट्राईक जाते. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचते 5व्या आकड्यावर. सुरुवात बंदर पाखाडी या टीमची चांगली राहिलेली आहे. प्रणय कोळी त्यासाठी तो पर्याय योग्य ठरवतोय. स्वतःवरचा विश्वास मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करून सिद्ध करतोय. 2 डॉट, 1 सिंगल, 1 चौकार असं अनालिसिस या पहिल्या षटकाचं. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या मर्यादित आहे, म्हणजे गोलंदाजीने आतापर्यंत कंट्रोल ठेवलेला आहे धावफलकावर. पहिल्या 4 बॉलवर फक्त प्रणय कोळी यांची वचक दिसते. नवीन पाटील स्ट्रायकर सेंडला. गती परिवर्तित बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, हलक्या तरी बॉलला फक्त खेळलेला आहे. झटका देत असताना मिड विकेटला 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला नाही अजूनही. यानंतर 4 षटकं बाकी आहेत, त्यामुळे पहिल्या षटकातच घाई करण्याची गरज वाटत नाही अभिषेक पाटीलला. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. पूर्णपणे जो कंट्रोल आहे या षटकाचा प्रणयने आपल्याकडे ठेवलाय, ज्याला फ्रूट सलाड बॉलिंग करण्यासाठी ओळखलं जाते. व्यवस्थित बदल करण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी प्रणय कोळीला आपण नेहमीच विविध स्पर्धांमध्ये पाहिलेलं आहे. शेवटचा बॉल, अभिषेक स्ट्रायकर सेंडला. फुल टॉस मिस करतोय, बॉल मागे विकेट कीपरच्या दिशेने. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन मिळते. अजून एक बॉल बाकी. पहिल्या षटकाला धावसंख्या पोहोचते पहिल्या 5 बॉल नंतर 7 धावा, 7 रन्स विदाउट लॉस. विजय कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये विकेट वाचवून खेळण्याऐवजी रिस्क घेऊन खेळणं परवडते, कारण 30 चेंडूंचं क्रिकेट, 5 षटकांचं क्रिकेट. आणि अशा वेळेला जर तुमच्याकडे धुरंधर फलंदाज असताना थोडं स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मॅकमिलन गोविंद येणं बाकी आहे, EVN मेंडोन्सा येणं बाकी आहे. आणि आता गोलंदाजाचा ट्रॅक चुकला. सुरुवात इतकी चांगली प्रणयने केली आणि शेवटच्या टप्प्यावर त्याचं पाऊल चुकलं. व्हाईट बॉलचा बोनस मिळतोय, 5 धावा व्हाईट बॉलच्या.
काय झालंय प्रणयला, नेमकं काय झालंय? मागच्या 2 बॉलवर त्यांनी 6 धावा खर्च केल्या, बॉल डिलिव्हर्ड नाही झाला. पहिल्या 5 बॉलवर फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि आता स्कोर झालाय जनकराजा उत्तन या संघाचा 12. पुन्हा एकदा बॉल निसटला. नवीन बॉल ग्रीप करणं प्रणयला खूप चांगलं जमतं, पण नेमकं काय गणित चुकले कुणास ठाऊक. पुढचा बॉल, जागा मिळाली, पंच केलंय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉलवर. शेवटच्या बॉलवर विकेट मिळवत आहेत आणि अभिषेक पाटीलचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा, एक फलंदाज बाद. पण अभिषेक पाटील बाद होऊन परतलेले आहेत आणि अभिषेकची जागा भरून काढण्यासाठी मॅकमिलन गोविंद मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जी ओळख आहे उत्तन परिसराची, जी ओळख बनलेली आहे क्रिकेटची, नेहमीच मीरा भाईंदर या परिसरामध्ये ज्याचं नाव आवर्जून चांगल्या क्रिकेटसाठी घेतलं जातं, तो मॅकमिलन गोविंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे खेळण्यासाठी. अभिषेकला रिप्लेस करण्यासाठी दोन्ही एंडनं खेळण्याची संधी प्रत्येक कॅप्टनला मिळते. म्हणजे कॅप्टनला गोलंदाजीचे पर्याय योग्य त्या पद्धतीने निवडता येऊ शकतात, ही एक दखल आयोजकांनी घेतलेली आहे. आणि म्हणूनच तुम्हाला म्हटलं ना की आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट भले 5 षटकांचा असू द्या, पण तुम्हाला तो अनुभव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आयोजकांनी केलेला आहे. मॅकमिलन नवीन फलंदाज आणि बॉलिंग ट्रॅकवर अजिंक्य दुसऱ्या षटकासाठी पोहोचतायत. अंकित, अंकित चला. वी युनायटेड मीरा रोड आणि बिग डॅडी 47 गोरसई बी, दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. बिग डॅडी 47 गोरसई बी आणि वी युनायटेड मीरा रोड, चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचंय. होईल टॉस इनिंग ब्रेक मध्ये या दोन संघांदरम्यान. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, तुमचा टायमर चालू आहे. 10:04 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता, 10:10 झालेत. 6 मिनिटाचा कालावधी. विवेक, आपल्या संघाने पहिल्या षटकासाठी 6 मिनिटाचा कालावधी घेतला. धावसंख्या पोहोचते 12. 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1. टीम जनकराजा उत्तन. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर अजिंक्य, स्ट्रायकर साइडला नवीन पाटील. फुल टॉस मिस केलाय. बॅटचा फेस स्क्वेअर लेगला क्लोज केला. स्ट्रेट बॅटेड खेळले असते, संपर्क बनवू शकले असते, पण बॅटचा फेस क्लोज केल्यामुळे मार्जिन कनेक्शनचं कमी झालं आणि त्याचमुळे सुरुवात या षटकाची पहिल्या षटकाप्रमाणे डॉटने झालेली आहे. 7 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 12. बघा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये. फुल टॉस बॉल, बॅटचा फेस स्क्वेअर लेगला क्लोज केला. कॉपीबुक स्टाईल बॅटिंग महत्वाची आहे यावेळेस. बॉल नो इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट असंच पंचांना जाणवलेलं आहे. नो बॉल येतोय, संधी मिळते मॅकमिलन गोविंदला हाफ रीडचा बॉल खेळण्याची आणि योग्य त्या वेळी ते स्ट्राईकवर पोहोचलेले आहेत आणि ते स्ट्राईकवर येण्याचा फायदा होईल का जनकराजा उत्तन या संघाला? पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. बॉल खूप जास्त उंचीवर राहिला, खूप जास्त उंचीवर, जवळपास उडी घेत तो स्ट्रोक नवीन पाटीलने कन्व्हर्ट केला. एक धाव मिळाली. स्ट्रायकर साईडला मॅकमिलन पोहोचतायत. धावसंख्या 14. एक फलंदाज बाद. फ्रीहिटच्या बॉलवर नाही तितका फायदा उचलता आला, पण नुकसान सुद्धा होणार नाहीये जनकराजा उत्तन या टीमचं. मॅकमिलन सेफ आहेत. मिळते 1 धाव. स्ट्राईक होते रोटेट. स्ट्रायकर रेटला नवीन. धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 15 धावा. 15. सुरुवात सोपी नसते, ती सोपी बनवावी लागते, पण त्यासाठी गोलंदाज तो स्कोप फलंदाजांना देत नाहीयेत, कारण एकही मोठा षटकार आतापर्यंत नाही आला. पण अभिषेक पाटील यांच्या वतीनं 1 चौकार ऑलरेडी आलेला आहे, पण नवीन पाटील अजूनही तितक्या धावा देऊ शकले नाहीयेत. मॅकमिलन गोविंद नॉन स्ट्रायकर सेंडला आहेत. शॉर्ट ऑफ लेन पुल करण्याचा प्रयत्न नाही. पुन्हा एकदा कनेक्शन बनवू शकले बॅट आणि बॉलचं दरम्यान पूर्ण होते. ती 1 धावची लेग बाईची मोजली जाईल. एकदा वाढती धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 16 धावा. सिंगल डबलने तितकं काही नुकसान प्रतिस्पर्धी संघाचं नाही होणार. जर आपण बंदर पाखाडी संघाची स्ट्रेंथ पाहिली तर मला असं वाटते विजय 60 ते 65 धावांपर्यंत जनकराजा उत्तन या संघाला पोहोचावं लागेल, तरच एक चांगली फाईट सेकंड इनिंग मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पण आतापर्यंत थोडासा मागे आहे जनकराजा उत्तन. फुल टॉस बॉल, चिप शॉट, विश्वास बसत नाहीये. अनप्रेडिक्टेबल फुल टॉस वर चिप शॉट मॅकमिलनचा आणि ते झेलचीच्या स्वरूपात होत आहेत बाद. बिग विकेट, बिग अपसेट फॉर टीम जनकराजा उत्तन.
काय क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉलवर मॅकमिलनला बाद केलेला आहे गोलंदाज अजिंक्य यांनी. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 16. ग्लेन बने हे नवीन फलंदाज मैदानात पोहोचलेले आहेत. आणखीन एक अनुभवी खेळाडू ग्लेन बने, जो अनुभव नवीनकडे आहे तितकाच अनुभव ग्लेनकडे आहे. आणि पाहूया हे दोन अनुभवी फलंदाज आपल्या संघाची साथ कशी पद्धतीने देतात. कारण या षटकात अजिंक्यने फक्त 3 धावा खर्च केल्यात, 4 चेंडू डिलिव्हर्ड केलेत, 1 विकेट मिळवलाय. म्हणजे पॉवर प्लेला जशा षटकाची आवश्यकता होती तसं षटक अजिंक्यच्या वतीनं आतापर्यंत बंदर पाखाडी टीमला मिळालंय. पण अजूनही षटक संपलं नाहीये, ते लक्षात घ्यावं लागेल जनकराजा उत्तनला. आणि ते लक्षात घेतलंय सुद्धा. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये त्या गोष्टीचा उचलला फायदा, हातात घेतला कायदा. बॉल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार, कडक बेधडक षटकार. सर्वात महत्वाचं काय तर ग्लेनने पाहिलं होतं मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये, त्याचमुळे बॅटचा फेस त्याने पूर्णपणे ओपन केला आणि 100% इन्व्हॉल्वमेंट या स्ट्रोक मध्ये ग्लेन बनेची पाहायला मिळाले. धावसंख्या 22. पुढचा बॉल अजिंक्य खूप जास्त बाहेर आहे. बॉलला टर्न तर आहे आणि तो टर्न कंट्रोल मध्ये नव्हता गोलंदाज अजिंक्यच्या, आणि म्हणूनच एक्स्ट्रा रन ऍड होते. एकदा वाढते, धावसंख्या पोहोचते 23. 2 फलंदाज बाद. 23 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1.5. लास्ट बॉल या दुसऱ्या षटकातला. राऊंड विकेट अजिंक्य. पुढे ठेवलेला बॉल पण यावेळेस ट्रॅप. यावेळेस मात्र ग्लेन अडकलेले आहेत ट्रॅप मध्ये. कुठली चूक नाही होत आहे. मिडॉनला झेल होतोय कंप्लीट. दुसऱ्या षटकाचा खेळ झाला. 23 धावा आणि फलंदाज बाद झालेले आहेत 3. 23 धावा, 3 फलंदाज बाद. जनक राजा उत्तन. अडकलेले आहेत दुसऱ्या षटकातला. आउट विकेट अजिंक्य. पुढे ठेवलेला बॉल पण यावेळेस ट्रॅप. यावेळेस मात्र क्लीन अडकलेले आहेत ट्रॅप. कॅश्मीरो बुरकेन आणखीन एक अनुभवी खेळाडू. म्हणजे मला असं वाटतं जवळपास 3 ते 4 40+ कॅटेगरीचे खेळाडू जनकराजा उत्तन मध्ये आहेत आणि त्यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. आणि तोच अनुभव घेऊन आता कॅश्मीर बुरकेन तुम्हाला पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकर्स एंडला. स्ट्रायकर्स एंडला आहेत नवीन पाटील, ज्यांच्या वतीने आतापर्यंत 2 धावा मिळाल्या आहेत. स्कोअर चांगला आहे जनकराजा उत्तनचा, पण 3 महत्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत. 23 धावा, 3 फलंदाज बाद. 2 षटकाचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी प्रणय कोळीला बोलवलेला आहे. आणि प्रणयच्या प्रतिभेवर तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही, पण तितकाच मी उल्लेख नवीन आणि काश्मीरचा सुद्धा करेन की त्यांच्या प्रतिभेवर आणि त्यांच्या अनुभवावर सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाहीत. चांगली बॅटल रंगेल या षटकामध्ये. शॉर्ट हुक केलाय आणि या हुकच्या फटक्याला अडवलेलं आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय विवेक भंडारी. आणि हा चपळ क्षेत्ररक्षक आहे, कॅप्टन आहे बंदर पाखाडीचा. आपल्या संघासाठी त्यांनी 5 धावा वाचवलेल्या आहेत. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. कनेक्शन व्यवस्थित होतं, फक्त अंतर थोडं कमी पडलं. आणि तितकेच चांगले एफर्ट्स विवेक भंडारीचे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये पाहायला मिळाले. उंच उडी घेत त्यांनी बॉल आत ढकलला आणि त्यानंतर ते मैदानाच्या बाहेर लँड झाले. यालाच म्हणतात परफेक्शन फिल्डिंगचं. विवेक भंडारी एकच आहे चला, एकच धाव आहे. बाउंड्री चेक करायचे तुम्हाला? चला बाउंड्री चेक करून घ्या. आपण आम्ही तर बघितलेलं आहे, पुन्हा एकदा बघून घेऊया. चला बाउंड्री चेक द्या. तर आपण बाउंड्री चेक घेऊया. रिप्ले मध्ये आपण पाहतोय जवळपास तो वाचवलेलाच आहे, जवळपास. पण पुन्हा एकदा आपण रिचेक करूया. प्रयत्न विवेकचे
चांगले राहिले, कारण योग्य त्या वेळी जंप त्यांनी घेतली होती आणि त्यानंतर ते लँड झाले जंप घेतल्यानंतर मैदानाच्या बाहेर, तर तो वाचवलेला आहे, सेफ आहे. चला, एक धाव मिळेल. फॅन्टॅस्टिक एफर्ट्स. योग्य त्या वेळी त्या गोष्टी घडल्या पाहिजेत आणि तो अनुभव तुम्हाला शिकवून जातो. तो सराव, वेगवेगळ्या स्पर्धा खेळून तुम्ही तितके पारंगत होता त्या गोष्टीमध्ये. ओ, बॅटचा आणि बॉलचा संपर्क तितका योग्य झाला नाही, त्याचमुळे काश्मीरोला मोठा फटका ऍडजस्ट करता आला नाही. मिळते ती एक धाव. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते आता 25. 3 फलंदाज बाद. प्रणय कोळीचं षटक हे इकॉनॉमिकल म्हणून सुरू झालेलं आहे. चला, बिग डॅडी 47 गोरसाई बी आणि व्ही युनायटेड मीरा रोड दोन्ही कॅप्टन टॉससाठी पोचा. होईल टॉस इनिंग ब्रेक मध्ये. प्रणय कोळी पुन्हा एकदा नवीन पाटील यांच्यासाठी धावसंख्या 25 वर पोहोचलेली आहे. वेगानं बॉल हाताळलाय, पण तितक्याच वेगानं बॉलला टर्न केलं. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. एक धावेला 2 धावांवर कन्वर्ट केलं. थ्रो थोडासा वाईडिश आहे, त्याचमुळे 2 धावा आता तर गोळा कराव्याच लागतील, कारण एका धावेवर थांबून नाही चालणार. जितक्या जास्त धावा गोळा करता येतील तो प्रयत्न आता उर्वरित डावावर असेल जनकराजा उत्तन या संघाचा, कारण निम्मा डाव संपलेला आहे. 15 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 27 आहे आणि याच वेगाने तुम्ही गेलात तर 54 ते 55 धावा बनतील आणि त्या धावा कदाचित सेकंड इनिंग साठी कमी असू शकतील. गोलंदाज आणखीन जास्त अपेक्षित आहेत जनकराजा उत्तनचे. स्ट्रेट ड्राईव्ह आहे, लॉंग ऑन आहे, जास्त हालचाल करावी लागलीच नाही. नवीन पाटीलला सुद्धा परतावं लागते. चौथा धक्का जनकराजा उत्तन. आता जनकराजा उत्तन संघाकडून कोण येईल आपण प्रतीक्षित आहोत, कारण 4 ते 5 पर्याय आहेत पुढच्या क्रमावर येण्यासाठी. आणि पाहूया आता कॅप्टन EVN मेंडोसा कोणावर विश्वास ठेवतात, कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पण जास्त वेळ घेऊ नका, टायमर चालू आहे मित्रांनो. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी देखील तीच सूचना आहे. आणि मला असं वाटतं स्मिथ घावट्या येत आहेत. स्मिथ घावट्या हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, जे स्ट्रायकर बॅटर म्हणून ओळखले जातात आणि मैदानाच्या आतमध्ये ते मधल्या फळीत आलेले आहे संघाची गरज पूर्ण करण्यासाठी. त्यांच्या शरीरयष्टीकडे जाऊ नका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि पाहूया आता या उर्वरित चेंडूंवर त्यांचा कशा पद्धतीने अप्रोच राहतोय. स्ट्रायकर सेंडला ते थांबताय स्मिथ घावट्या. धावसंख्या 27, 4 फलंदाज बाद जनकराजा उत्तन. षटक चांगलं राहिलंय प्रणय कोळीचं. या षटकात त्यांनी फक्त 4 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण विकेट मिळवलेला आहे. स्मिथ आणि काश्मीरो मैदानाच्या आतमध्ये. प्रणय कोळी राऊंड विकेटनं, राईट हँडेड बॅटर स्मिथसाठी. हो, धीम्या गतीचा बॉल, पण तितकाच संयम बाळगून हा स्ट्रोक खेळलाय स्मिथने डीप मिड विकेटला. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धाव्यासाठी दोघांची पण तयारी नाहीये. एक मिळेल आणि एका धाव्याच्या वडीने धावसंख्या पोहोचते आता 28 धावा, 28. हे षटक फक्त आणि फक्त आतापर्यंत 5 धावांचं राहिलेलं आहे. शेवटचा बॉल पाहूया. या शेवटच्या बॉलवर आपला दबदबा मैदानाच्या आतमध्ये काश्मीरो बुरकेन प्रस्थापित करतायत का? ज्या क्रमावर त्यांना पाठवलंय त्या क्रमावर साजेशी कामगिरी त्यांच्यामधून पाहायला मिळते का? ऑन साइडला क्रॉस बॅटेड, पायांची स्ट्राइड मोठी करून चेंडूची गती कमी केली प्रणय कोळीने. हा त्याचा स्टॉक बॉल आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना जनकराजा उत्तन या संघाची धावसंख्या आहे 28 धावा, 4 फलंदाज बाद, 28, लॉस ऑफ 4. चला स्वप्नील, पुढचे 2 कॅप्टन रेडी आहेत. अंकित, पुढचे दोन्ही कॅप्टन रेडी आहेत ना? हा, चला. व्ही युनायटेड मीरा रोडचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. तर बिग डॅडी 47 गोरसई ब कॅप्टन चला टॉससाठी या, कारण व्ही युनायटेड मीरा रोडचे कॅप्टन पोहोचलेत अब्बास. तर बिग डॅडी 47 गोरसई ब कॅप्टन चला टॉससाठी या. 3 षटकांचा खेळ संपला. जनकराजा उत्तन 28, 4 फलंदाज बाद. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि चौथ्या षटकासाठी पर्याय निवडला जातोय बंदर पाखाडी संघाकडून. शुभम येत आहेत. चला, जास्त वेळ घेऊ नका, पेनल्टी बसणारच आहे असं वाटते. 3 मिनिटात तुम्हाला हे षटक संपवायचं आहे. चला बंदर पाखाडी टीम, सूचना आम्ही सातत्याने देतोय, त्या सूचनेचं पालन झालं पाहिजे.
स्मित घावट्या स्ट्रायकर सेंडला आहेत. 12 चेंडू म्हणजे 12 चेंडूमध्ये विजय 30 धावा जर बनल्या तर एक चांगला स्कोर होऊ शकतोय. अपेक्षा तर जनकराजा उत्तमची तीच असेल, पण गोलंदाज बंदर पाखडीचे आपण पाहिलं जितके फलंदाज आहेत जनकराजाकडे तितके चांगले गोलंदाज, पण आता स्मित घावट्या यांना सुद्धा परतावं लागतं. चांगलं इम्प्रोव्हाइज केलं होतं पण ताकद थोडीशी कमी पडली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल देऊन स्मितचा खेळ संपला. थोड्याच वेळात नागले गावातील आमच्या सर्व महिला भगिनींचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या आगमनासाठी विशेष तयारी आमच्या सर्व पुरुष मंडळींकडून केली जाते. आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे मितांश, म्हणूनच मितांश यांचा वाढदिवस आहे, ते देखील या ठिकाणी दाखल होतील. त्यांचा वाढदिवस आपण स्टेजवर सादर करणार आहोत. साजरा करणार बघा महिला भगिनींचं आगमन झालेलं आहे. नागले गावातील सर्व महिला भगिनींचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. क्रिकेटचा खेळ खेळताना त्या खेळाला पसंती सुद्धा महिला भगिनींची मिळते. ग्रामीण क्रिकेट किती समृद्ध आहे त्याची प्रचिती आपल्याला सातत्यानं वेळोवेळी आलेली आहे आणि म्हणूनच प्रेक्षक म्हणून महिला भगिनी सुद्धा क्रिकेटला आपलं प्रेम देत आहेत आणि म्हणूनच नागले परिसरातील क्रिकेटपटू आपल्या गावाचा दबदबा विविध स्पर्धांमध्ये सादर करतायत. त्यासाठी या सर्व महिला भगिनींचं विशेष योगदान राहिलेलं आहे. सर्व महिला भगिनींचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित असं सांगून जाते की ते किती आनंदी आहेत. आज नागले संघ जिंकलाय म्हणून नागले संघ जिंकलाय म्हणून तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. राईट, चला मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा, मॅच थांबू नका तुम्ही, बिलकुल मॅच थांबू नका. धावसंख्या 28, 5 फलंदाज बाद. पुढचा बॉल फुल लेंथ बॉल ड्राईव्ह केलाय. ईव्ही आलाय, कॅप्टन आहे संघाचा आणि कॅप्टन आल्यानंतर धावा सुद्धा आल्या पाहिजेत. धावा येत आहेत 4, एक्स्ट्रा क्लवर क्लिअर, चौकार. आणि ईव्हीएन पहिल्याच बॉलवर चौकार घेऊन आलेले आहेत. ज्या फटक्याची गरज आहे, ज्या धावांची गरज आहे, त्या धावांची भूक पूर्ण करण्यासाठी कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि आल्यानंतर पहिल्याच बॉलवर चौकार जनकराजा उत्तन या संघासाठी त्यांनी जोडलेला आहे. धावसंख्या जनकराजा उत्तनची 32 झाले. 5 फलंदाज बाद, 32 धावा. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि ईव्हीएनने आल्या आल्या आपण कशासाठी आलेलो आहोत त्याचं प्रमाण देत असताना पहिल्याच बॉलवर चौकार खेचलेला आहे. तो पाहूया आता या चॅलेंजला शुभम कसा एक्सेप्ट करतोय. पहिले 2 बॉल, पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर चौकार, अजून 4 चेंडू या षटकातले बाकी. पुढचा बॉल शुभमचा स्ट्रायकर साइडला. ईव्हीएन ड्राईव्ह केलंय, आहेत क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, बॉल कलेक्ट करतील. दुसऱ्या धावेचा प्रश्न निर्माण होत नाही कारण क्षेत्ररक्षण आतापर्यंत चांगलं राहिलंय बंदर पाखाडीचं. एक धाव मिळते आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 33 धावा. 33 धावा, 5 फलंदाज बाद, 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. रोहित नार्वेकर चतुर तुम्हाला पाहायला मिळत आहेत यष्ट्यांच्या मागे. बॉलिंग मार्कवर शुभम, पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात स्ट्रायकर सेंडला. अजूनही हे वादळ शांत आहे. कॅश्मीरो फुलटॉस बॉल कन्वर्ट केलाय काऊ कॉर्नरला, पण तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक कॅच प्रणय कोळी यांनी टिपलाय आणि षटकार येता येता राहिलाय. काश्मीरचा खेळ संपलाय. विकेट डाऊन. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. सुनील आहेत का? सुनील डोंगरकर, या वर्षीच्या मीरा भाईंदर बिग बॅशचे मॅन ऑफ द सिरीज सुनील डोंगरकर. वय फक्त आणि फक्त 41, जास्त नाहीये, पण त्यांनी भल्या भल्या खेळाडूंना नाचवलेलं आहे. असे सुनील तुम्हाला पाहायला मिळतात स्ट्रायकर्स एंडला. गरज आहे अशाच अनुभवाची, गरज आहे धावांची, गरज आहे सुनीलच्या प्रतिभेची. आणि पाहूया जनकराजा उत्तम संघासाठी ती प्रतिभा कशा पद्धतीने सादर करतो. शुभमचं कौतुक होईल कारण त्यांनी 2 विकेट्स या षटकात मिळवल्यात. 5 धावा खर्च करताना 4 चेंडू त्यांनी हाताळलेले आहेत. धावसंख्या 33, 6 फलंदाज बाद, 8 चेंडूचा खेळ बाकी जनकराजा उत्तनकडे. क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला जातोय. पाहूया नेमकं मनात काय आहे. ओ उलटा सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ आलंय सुनील डोंगरकर नावाचं. पॉइंट क्लिअर, षटकार.
बर्थडे बॉय मिस्टर नक्ष गणेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आता बघा तुमचेच माणसं तुम्ही बर्थडे विसरतायत. मितांश पाटील यांचा वाढदिवस आणि त्यांचं आगमन झालेलं आहे. या आपलं स्वागत आहे. आज आपण वाढदिवस मितांशचा आपल्या मुख्य मंचावर साजरा करणार आहोत. मितांश यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. तर षटकार आलाय सुनीलच्या वतीनं. धावसंख्या 39. शेवटचा बॉल या चौथ्या षटकातला ओव्हर द विकेट. कटर चांगले आहेत. यावेळेस लेग ब्रेक होता. योग्य त्या टप्प्यावर चेंडू हाताळला गोलंदाज शुभमने. येतोय हा डॉट बॉल. षटक संपते चौथं. धावसंख्या आहे 39. फलंदाज बाद झाले 6. शेवटचे 6 बॉल्स बाकी. पाहूया पुढच्या 6 बॉलवर नेमकं काय. चला एक प्लेअर आतमध्ये घ्या. अंपायर आपण एक प्लेअर आतमध्ये घ्यायचा कारण टाइम लिमिट संपले. तर मितांश यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस आपण आज साजरा करणार आहोत मुख्य मंचावर. सर्व नागले गावातील आमच्या महिला भगिनी मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या सर्व तरुण मंडळी असतील किंवा आमचे सर्व ग्रामस्थ असतील जे नागले संघासाठी नेहमीच आपलं प्रेम देत असतात, त्यामध्ये या महिला भगिनींचं प्रेम सुद्धा आवर्जून जोडलं जातं. आणि आज नागले संघ जिंकलाय म्हणून तो विशेष आनंद प्रत्येक ताईंच्या चेहऱ्यावर मला दिसतोय. आणि म्हणूनच बघा ना ताई, अजून कोणच घरी नाही गेले, त्याच टी शर्टवर सगळे थांबलेत. जिंकलेत ना, तर तो जिंकण्याचा अभिमान आहे आणि त्याचमुळे सर्वजण अजूनही त्याच जर्सीवर आहेत. चला टायमर तर तुमचं संपलंय, पण आता जास्तीचा कालावधी घेऊ नका प्लीज. 5 आतमध्ये येऊ द्या, 5 येऊ द्या, 4च आहेत. चला लगेच या, लगेच या. सगळ्यांसाठी नियम सारखा. 1-2 मिनिटं चालून जातात, 2 मिनिटं चालून जातील, त्यापेक्षा जास्त नाही. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत राहुल मोरे. शेवटच्या षटकासाठी ईव्ही स्ट्रायकर्स एंडला धावसंख्या आहेत 39. फुल लेन बॉल बॅकलिपला खाली घेतलं. हा फटका डोकं चालवून खेळला ईव्हीएनने, कारण त्याला हव्या होत्या या 2 धावा ज्या महत्वाच्या आहेत या क्षणाला. आणि आता 2 पेक्षा जास्त मिळतील. जर दाखवली हिम्मत तर मिळेल तुम्हाला किंमत. बॉल जातो सीमारेषा पार. एकूण मिळतील 6. एकूण 6 मिळतील जनकराजा उत्तनला. विश्वास होत नाही नेमकं काय झालंय. इतक्या वेगानं थ्रो करण्याची गरजच नाहीये. 2 धावा जवळपास कंप्लीट झाल्याच होत्या. इतक्या वेगानं फोर्सने जर तुम्ही थ्रो कराल तो गॅदर सुद्धा झाला पाहिजे. एकच खेळाडूचं बॅकअप होतं आणि ते कुठेतरी बॅकअप फोडून बॉल सीमारेच्या पलीकडे गेला. फायदा 6 धावांचा झालेला आहे. धावसंख्या पोहोचते आता 45. ईव्हीएन डोकं चालवून खेळण्यासाठी ईव्हीएनला ओळखलं जातं आणि त्यांनी पहिला बॉल खेळताना बॉटम यांचा वापर करून फक्त 2 धावांसाठी तो प्रयत्न होता, पण 2च्या बदल्यात 6 मिळाले जनकराजा उत्तनला. पुढचा बॉल राहुल ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, कवचला बॉल अडवला जाईल तोपर्यंत पहिली धाव पूर्ण. सेकंडचा कॉल दिला जाईल का, तर यावेळेस नाही, कारण सुनीलकडे सुद्धा तसे फटके आहेत. ईव्हीएनला ते ठाऊक आहे, त्यामुळे त्यांनी कुठलीच घाई गडबड स्ट्राईक घेण्यासाठी केली नाही. हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे की आपला साथीदार सुद्धा आपल्यापेक्षा जर चांगला खेळत असेल तर त्याला संधी मिळाली पाहिजे. धावसंख्या 46. पण पाहूया अजून 4 बॉल्स बाकी आहे. राहुलकडे नेमकं काय आहे जे पुढच्या 4 बॉलवर पाहायला मिळेल. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट करताना दरम्यान एका धावेसाठी प्रयत्न. पुन्हा एकदा नेम चुकला आणि पुन्हा एकदा 2 धावा मिळतील का. ईव्हीएनची तयारी नव्हती, एकच मिळते. ही लेग बायची एक धाव जोडली जाईल. लगोरी खेळ थोडासा कमी खेळलाय की काय मुंबईमध्ये आहात, पण असो चांगला खेळ आहे. रोहित नार्वेकर आणि विवेक भंडारी यांचा देखील नेम खूप चांगला मी पाहिलाय. प्रणय कोळी खूप चांगल्या पद्धतीने थ्रो करतात. ग्लेन असतील, सौरभ असतील. धावसंख्या 47. लॉस ऑफ 6. शॉर्ट ऑफ लाईन बॉल. जर मी चालायला लागलो तर मी कोणाला चालू देत नाही. ईव्हीएनच्या वतीनं एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करताना चौकार. 4 धावा. केसीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अजय पाटील आणि सचिन घाग यांचं आगमन थोड्याच वेळापूर्वी झालं होतं आणि
केसीचे सल्लागार देवेंद्र भोसकर यांचं सुद्धा आगमन होताना दिसतंय. जयेंद्र भोसकर यांचं सुद्धा आगमन होते, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. वेलकम टीआर ट्रॉफी 2026 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. काय रॉंग वन हाताळतोय राहुल. रिस्क मोमेंट आहे आणि ही गुगली किंवा ही रॉंग वन टेनिस बॉल मध्ये खूप कमी गोलंदाजांकडून पाहायला मिळतात आणि काय डिग्रीने बॉल वळतोय. इम्प्रेसिव्ह बॉलिंग बाय राहुल. शेवटच्या षटकामध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 52, 52, लॉस ऑफ 6 विकेट्स. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. स्ट्रायकर सेंडला आहेत सुनील डोंगरकर. ओव्हर द विकेट राहुल. चांगला बॉल पण फटका फसलाय. गॅप मध्ये आहे. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. पहिल्या डावाचा शेवट होतोय दमदार. येते आहेत चौकार. धावसंख्या 4च्या मदतीने 56. जिंकण्यासाठी 57. 30 बॉल 57. बंदरपा खाडी. हा टॉस सुद्धा तुम्ही जिंकलेला आहे. निर्णायकाचा टॉस जिता डिसिजन क्या होगा? फील्डिंग करणार आम्ही. फिल्डिंग करणार आहात. प्रेशर तुम्हाला तर बऱ्यापैकी झेलता येतं आणि तुम्ही प्रेशर ॲब्झॉर्ब करण्यासाठी ओळखले जाता. समोरची टीम चांगल्या प्रतिभेची आहे पण मीरा रोडचा गौरव सुद्धा तुमची टीम आहे. तर कसं पाहताय सामन्याकडे? आम्ही तर आमचा 100% द्यायचा प्रयत्न करू, कारण की शेवटी क्रिकेट आहे, काय बोलू नाही शकत. एक्झॅक्टली. शेवटी क्रिकेट काय बोलू शकत नाही पण एक चांगली बॅटल होईल हा भरोसा आम्ही प्रेक्षकांना देतोय. तर क्षेत्ररक्षण निवडले व्ही युनायटेड. संदेश करायचे फलंदाजी. कसं पाहता निर्णयाकडे? आम्ही यावर्षी जास्त फलंदाजीच करतो आणि आता फलंदाज झाले त्यामुळे आम्हाला काय एवढा प्रेशर नाही, कारण की फ्री माइंड बॅटिंग करून जास्तीत जास्त स्कोर करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. मैदानात कधी खेळलात या अगोदर? या गेल्या वर्षी केलेलो आम्ही ते, परंतु थोडा आम्ही असं पण राहिलो कारण की नागलेला गावामध्ये टुर्नामेंट झालेली तेव्हा 2 वेळेला आम्ही चॅम्पियनसुद्धा झालेले, एक वेळेला रनरसुद्धा तो. गेल्या वर्षी आम्ही इथं पराभूत झालो, पण यावर्षी आम्ही नक्कीच चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करू. टीममध्ये सर्वजण अवेलेबल आहेत? हो नक्कीच. पूर्ण टीम आणि पूर्ण ताकदीशी आम्ही इथं उतरू आणि चांगला खेळ करू. चला, एका बाजूला ताकद मीरा भाईंदरची, एका बाजूला ताकद भिवंडीची, एका बाजूला आहे गोरसईब, एका बाजूला मीरा रोड. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. रियाज थांबायचंय कारण तुम्ही टॉस जो रेयांश प्रतिष्ठान कॉल दिला होता शेवटच्या दिवसापर्यंत 5 ओव्हर 5-5 शेवटच्या दिवसापर्यंत रेयांश प्रतिष्ठान कोणताही कॅप्टन कॉल देईल आणि जर तोच संघ टॉस जिंकला तर कॅप्टनला 500 रुपये. तर हे 500 रुपये रियांश प्रतिष्ठानच्या वतीनं रियाज यांना मिळतात. अभिनंदन. चला, तुम्हाला शुभेच्छा. नाणेफेक जिंकून व्ही युनायटेड मिरावडी या संघाने निवडलेला एक क्षेत्ररक्षण आणि बिग डॅडी 47 गोरसईब संघाला करायचे फलंदाजी. दोन्ही संघात देवे शुभेच्छा आणि जाऊयात थेट समालोचक कक्षामध्ये. सज्ज असतील हेमंत पाटील सर. थँक्यू सो मच मनीष पाटील. सर्वांचं हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबडी. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित टीआर चषक 2026 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. फ्लड लाईट मध्ये या क्रिकेटचं आयोजन आपण बघतोय. मागच्या वर्षापासून या ग्राउंडवर ही या नाईट क्रिकेटचं आयोजन आपण बघतोय. लगातार 3 वर्ष नाईट टुर्नामेंट भरवली जाते. त्रिमूर्ती ग्रुप नागले यांच्या माध्यमातून टीआर चषकचं हे आयोजन आपण बघतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत. आज संघ जर बघितले तर नक्कीच चांगले संघ आहेत आणि आज जर आपण बघितलं तर वाढदिवस आहे या टीआर ग्रुपचे जे मेंबर्स आहेत ज्यांचं आयोजन चांगलं असते ते आपण बघतोय. गणेश मोरेश्वर पाटील यांचे छोटे सुपुत्र मितांश गणेश पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि या मुख्य मंचावर टीआर ट्रॉफीच्या मुख्य मंचावर आपण त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत आणि केक कट करून या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातोय.
असतोय मितांश पाटील यांचा हा वाढदिवस. ही फटाक्याची आतषबाजीने हा वाढदिवस बर्थडे साजरा केला जातोय. मितांश याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. TR ट्रॉफी म्हटली तर TR ट्रॉफी मध्ये भरपूर वाढदिवस सुद्धा साजरा. आदेश जाऊया आपण मॅच कडे. प्रत्येक दिवशी या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातोय पहिल्या दिवसापासून आणि ज्यावेळेस TR ट्रॉफी असते त्यावेळेस बर्थडे असतो. आणि आज आपण बघतोय चिमुकला मितांश याचा हा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भरपूर पाहुणे आलेले आहेत. सर्व प्रेक्षक असतील आणि आमचे कॉमेंट्री बॉक्स असेल, सर्वांकडून या चिमुकल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जाऊया आपण मॅच कडे. 57चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. हैविन येतोय गोलंदाजी मार्कवर. रोहित नार्वेकर स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला आहे विवेक भंडारी. ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम पंतर पाखाडी टीम. 57चं टार्गेट. चांगलं टोटल उभं केलेलं आहे. बॅटिंग कशी होते बघायचं आहे. पहिला बॉल, पुलचा फटका आहे. एलिव्हेशन कमी मिळालाय मिड विकेटच्या दिशेने. थोडासा वाईटिश मिड विकेटला बॉल जातोय. फिल्डिंग अतिशय चांगली करतोय तिथला फिल्डर. फक्त 1 रन या ठिकाणी मिळेल आणि 1 ने आपलं आणि टीमचं खातं ओपन करतोय फलंदाज रोहित. विवेक भंडारीने 10:41 पहिला बॉल पडलेला आहे. 20 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचं आहे हे लक्षात घ्या. जास्तचा वेळ जर तुम्ही लावला तर नक्कीच तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. यानंतर आणखीन एक बिग मॅच पाहायला मिळेल ज्याचा टॉस झालेला आहे. मीरा रोड वर्सेस गोरसे बी. बिग डॅडी 47 ओव्हर द विकेट. थोडासा शफल झाला होता बॅटर. त्यानंतर मन बनवलं की ऑन साइडला खेळायचा आहे. बॉल अगदी चतुराईने बॅटरला रीड करत असताना टाकला. बघितलं पण बॅटरला फॉलो केला होता यावेळेला. जसा बॅटर ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला, आणखीन बाहेर बॉल टाकला गोलंदाज हैविनने. हैविन पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. चांगला गोलंदाज म्हटला जातोय हैविन याला उत्तम टीमचा. पुन्हा एकदा सरळ बॅटने स्टेट डाऊन द ग्राउंड. अतिशय चांगला फटका लॉंगांच्या दिशेने. 1 बाउन्स जाईल बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. और पिच बॉल. त्या बॉलवर पुरेपूर समाचार घेतला. सरळ बॅटने एक चांगला फटका. फलंदाज विवेक भंडारीच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार. मिडॉन सर्कल मध्ये होता, त्याच्या डोक्यावरून हा चांगला फटका. टिपिकल पॉवर प्ले शॉट. स्विच इट केलाय मात्र फटका फसलाय. कॅचची शक्यता. ओहो, सोपा कॅच सुटला जातोय. जीवनदान मिळते. ते फलंदाजाला कॉलिंग झालं नव्हतं व्यवस्थित मिड ऑफ आणि मिड ऑनच्या फिल्डर मध्ये आणि त्यामुळे हा कॅच सुटतोय आणि अशा प्रकारे जीवनदान मिळते विवेक भंडारी याला. 1 रन मिळते. 1 ने टीमचा स्कोर. रन नाही काढलेली आहे. अगदी सोपा कॅच होता. असं वाटलं की हा प्रॅक्टिस कॅच मात्र हातात पडला होता. सुटतोय हा कॅच. जीवनदान मिळतोय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुलटॉस बॉल. फ्लिक केले बॉलला. कुठलाही फिल्डर नाही आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉल निघून जातोय. 4 रनसाठी चौकार.
चांगला शॉट, फुल टॉस बॉल होता यावेळेला हवेनेचा आणि त्या बॉलला फ्लिक केला होता. काय जबरदस्त शॉट, पायाच्या समोरून चांगला फटका. 4 टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 9 रन्स, 9 विदाउट लॉस. बंदर पाखाडी टीम. हो, चांगला बॉल यावेळेला, चांगला कमबॅक करतोय. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर लेंथ बॉल टाकला आणि मन बाउन्स सुद्धा मिळाला या बॉलवर. ओव्हरची होते समाप्ती. अंतिम बॉल अतिशय चांगला टाकलाय गोलंदाज अयविनने. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर 9 रन, कुठलाही विकेट नाहीये. कंपॅरिझन जर आपण केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये ज्यावेळेस बॅटिंग करत होती बंदर पाखाडी टीम, जनक राजा उत्तम टीम, त्यावेळेस 12 धावा आल्या होत्या आणि या दुसऱ्या इनिंगमध्ये आपण बघतोय तर 9 धावा आलेल्या आहेत. बाराच्या आवश्यक रन रेटनी आता बॅटिंग करावी लागेल ती बंदर पाखाडी या टीमला. जनक राजा उत्तन वर्सेस बंदर पाखाडी या 2 टीम मध्ये ही मॅच आपण बघतोय आणि दोन्ही टीम मजबूत टीम म्हटले जातात. ग्लेन फैती सुद्धा याच टीम मध्ये खेळतोय, मात्र आज तो ऍक्शन मध्ये दिसला नाहीये. अगदी वेळेवर बंदर पाखाडी टीमने या टुर्नामेंट मध्ये पार्टिसिपेट केलेले, ही त्यांची खासियत आहे. त्यांची नक्की स्तुती केली जाईल. हे षटक संपल्यानंतर काही सत्कार सुद्धा असतील, ते सत्कार आपण करणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतो समोरच्या एंडकडून रायनल इतूर. खूप कमी वेळेमध्ये जास्त प्रसिद्ध हा गोलंदाज. फटका तर चांगला आहे इनफिल्डच्या वरून आणि कॅप मध्ये खेळला होता डिपिच पॉइंटच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर, 4 रन्स. आणखीन एक चौकार येतोय यावेळेस फलंदाज रोहितच्या बॅट मधून 4 रन. शॉट आपण बघितलाय फलंदाज रोहितच्या बॅट मधून, हा स्क्वेअर ड्राईव्हचा फटका होता रोहितच्या बॅट मधून. सरळ बघितला पण बॅकवर्ड द पॉइंट आणि कव्हरचा फिल्डर होता, त्यामधून गॅप शोधा आणि बाउंडला सरळ पाठवलं सीमारेषा बाहेर. 4 रनसाठी चौकार. ओ व्हाट अ शॉट, स्लॉक केलं या बॉलला आणि पाठवले बाउंडच्या बाहेर. वाईड स्टिपिड विकेटच्या बाहेर जातोय बॉल, आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी षटकार. मध्ये जास्त स्ट्राईक मिळाली नव्हती फलंदाज रोहित याला, मात्र या ओव्हर मध्ये जर आपण बघितले तर पहिल्या 2 बॉलवर 10 रन्स. रायनल इतूर एक महत्वाचा चांगला ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हटला जातो आणि जो महत्वाचा गोलंदाज आहे त्याच गोलंदाजाला या ठिकाणी डॉमिनेट केलं जात आहे. खास बात आहे. काय फटका होता हा. पुन्हा एकदा रायनल इतूर यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कटच्या अंदाजामध्ये खेळला होता, मात्र बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला फिल्डर होता. कुठल्या प्रकारची धाव नसेल या बॉलवर. डॉट बॉल जातोय. फिल्डिंग अतिशय चांगली आहे. बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगचा फिल्डर स्मिथ होता त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे ज्यामध्ये 3 फिल्डर 30 या सकलच्या बाहेर आहेत. 20 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायच्या नंतर पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. पुन्हा एकदा पूल करायचं होतं. एलिव्हेशन नाही आहे. बॉल जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. फक्त 1च रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाही आहे. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 20 रन 20 विदाउट लॉस. एक जमेची बाजू अशी आहे बंदर पाखाडी टीम साठी की त्यांचा कुठलाही विकेट गेलेला नाहीये. 2 बॉल
अद्याप शेष असतील या ओव्हर मधले. थोडासा महागडा पडला पहिल्या 2 बॉल मध्ये, मात्र त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय रायनल इतूर याच्या माध्यमातून. समोरच्या एंडकडून पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंगसाठी यावेळेस विवेक भंडारीसाठी. शफल झाला होता, इम्प्रोव्ह अजून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न विवेक भंडारी याचा चुकतो फलंदाज. हा डॉट बॉल जातोय, प्ले अँड मिस. अंतिम एक बॉल शेष. यानंतर आणखीन एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्यामधून दोन्ही संघ मजबूत बलाढ्य संघ म्हटले जातात. एक मीरा रोड आणि दुसरा बिग डॅडी 47 गोरसे बी. भरपूर प्रेक्षक आहेत, सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. हो, एज लागली होती मात्र थोडासा शॉट पडला विकेट किपर पासून. हा बॉल थोडासा कॅरी झाला नव्हता, हा बॉल आपण बघितला आणि त्यानंतर थोडंसं जीवनदान आणि अशा प्रकारे ओव्हरची होते समाप्ती. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बंदर पाकाडी टीमचा स्कोर आहे, स्कोरबोर्डवर 20 रन, कुठलाही विकेट नाहीये. इक्वेशन आपण बघितलं, कंपॅरिझन जर आपण बघितलं तर ज्या वेळेस उत्तम टीम बॅटिंग करत होती त्यावेळेस 23 धावा, 3 विकेट मात्र त्यांच्या गेल्या होत्या. या ठिकाणी 20 आहेत मात्र विकेट 10च्या 10 हातामध्ये आहेत बंदर पाकाडी टीमच्या. चला, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. जनक राजा उत्तम टीम, वेळेबद्दल सहकार्य करा. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित ही स्पर्धा. हे प्रेक्षक आपण बघू शकतोय, भरपूर प्रेक्षकांची गर्दी. आमचे कॅमेरामॅन सुद्धा काय जबरदस्त कॅप्चर करत असतात, हे खास वैशिष्ट्य आहे कॅमेरामॅन. काल बंपर बॉल टप्पा पडून बॉल कॅच घेतल्यानंतर एक जल्लोष आपण बघितला होता, तो सुद्धा रील भरपूर व्हायरल होताना दिसतोय. बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस पुन्हा एकदा एबीएन येतोय बॉलिंगसाठी, ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं, मॅन्डेटरी पॉवरप्लेचं षटक, ज्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या होत्या 9. एक महत्वाचा गोलंदाज एबीएन याला सुद्धा म्हटला जातोय. एबीएन पहिला बॉल घेऊन जाईल विवेक भंडारीसाठी. ओ, विवेक भंडारीने उडवले या बॉलला, मिड विकेटच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क केले सरळ 4 रनसाठी षटकार. जबरदस्त बॅटिंग, हे बघितलं पिकअप शॉट रोहितच्या बॅट मध्ये येतोय, सरळ बॉलला पाठवलाय सीमारेषा बाहेर. 4 रनसाठी 6 रनसाठी षटकार आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 26 वर. 26 नाईट टुर्नामेंट आहे त्यामुळे नक्कीच बॉल बाहेर गेल्यानंतर नवीन जो बॉल दिलाय तो नवीनच असेल, यूज केलेला बॉल नसेल याची नोंद घ्यायची आहे. मॅकमिलन गोविंद दिसतो आपल्याला आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर, लॉंगाच्या दिशेने फिल्डिंग करत असताना जो श्रीनगर के वीर या टीम मध्ये खेळताना दिसला आपल्याला ISPL मध्ये. ISPL जी टुर्नामेंट टेनिस क्रिकेट मधली सर्वात मोठी टुर्नामेंट समजली जाते आणि त्या टुर्नामेंट मध्ये जर तुम्ही खेळता तर नक्कीच तुम्ही एक चांगले टेनिस क्रिकेट मधले खेळाडू आहेत. 26 मॅकमिलन गोविंद प्रत्येक वेळेस लक्ष सुद्धा असतं त्याचा स्कोरवर. चांगले कंप्लीट ऑलराऊंडर, खास करून बॅटिंग. या मॅच मध्ये मॅकमिलन गोविंद मात्र बघितला पण जास्त काही करू शकला नाही, ज्या प्रकारच्या बॅटिंगला तो मानला जातोय. फक्त आणि फक्त यावेळेस हा डॉट बॉल जातोय. कमबॅक चांगले केले गोलंदाज एबीएन याने. मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय एबीएन, राऊंड विकेटने यावेळेला. पुन्हा एकदा चांगला बॉल, थोडासा लेन बॉल पेक्षा पुढे ठेवला होता, गती चांगली होती आणि मन बाउन्स सुद्धा होता या बॉलवर. बॉलच्या लाईन मध्ये नव्हता फलंदाज रोहित आणि अशा प्रकारे हा डॉट बॉल जातोय. चांगलं कमबॅक, चांगली वापसी केलेली आहे गोलंदाज एबीएन याने.
पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 15 मध्ये आणखीन 31 ची आवश्यकता. इक्वेशन दाखवलं जात आहे स्क्रीनवर. राऊंड विकेटने फुलटॉस बॉल, खराब बॉल. पुरेपूर समाचार घेतलाय. लॉंग लेगच्या दिशेने बॉलला पाठवून दिलाय रोहितने. पंचांचा काय इशारा असेल, वाट बघूया पंचांचा इशाराचा. चेक केलं जाते त्या ठिकाणी. पंच सुद्धा विचारतात की हा षटकार आहे की चौकार. फटका तर दमदार होता. सीमारेषा बाहेर गेलाय. 4 रनसाठी चौकार. डीआरएसची मागणी केलेली आहे. ती बॅटिंग करणारी टीमने. बंदर पाखाडी टीम. चेक केलं जाईल. चेक केलं जाईल या ठिकाणी. कमरेपेक्षा उंच हा फुल टॉस होता की नाहीये. युसीएन लाईव्हच्या माध्यमातून हा. आणि यस, नो बॉल. बिबर आहे. सोने पे सुहागा बंदर पाखाडी टीम साठी. एक नो बॉल. पुढील बॉल फ्री हिट सुद्धा असेल तर नक्कीच या 5 धावा येतात. आणि या 5 धाव्याने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 31 रन, 31. पुढील बॉल फ्री हिट सुद्धा असेल. अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज रोहित नार्वेकर. अल्ट्रा अग्रेशन मोड मध्ये आहे रोहित नार्वेकर. लेफ्ट हँडर बॅटर. खरोखरच एक चांगला लेफ्ट हँडर बॅटर आहे. या खेळामध्ये चतुर या नावाने त्याला प्रसिद्धी मिळालेली आहे आणि अतिशय चतुर खेळाडू आहे तो. फीडचा बॉल घेऊन जाईल एव्हियन. राईट आर्म राऊंड विकेट. उडायदा उडवले बॉलला कौकानाच्या दिशेने आणि हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक बिग हिट, षटकार. What a shot. फ्री हिटचा बॉल होता. आणखीन एक पॉवरफुल हिट. रोहित नार्वेकरच्या बॅट मधून बॉलला सरळ डिस्पॅच केलं कौकानाच्या बाहेर षटकारासाठी. या षटकाराने पुन्हा एकदा षटकार येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 37 रन्स. 57चं टार्गेट होतं. आता इक्वेशन आपण बघूया. समीकरण असं आहे 14 बॉल शेष आणि 20 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी बंदर पाखाडी या टीमला. आजचे संघ जर आपण बघितले सर्व मजबूत संघात हे प्रेक्षक दाखवले जातात. भरपूर प्रेक्षकांची उपस्थिती या TR ट्रॉफीसाठी लाभलेली आहे. जिथे जागा मिळेल तिथे बसून किंवा उभं राहून या मॅचचा आनंद घेताना दिसतात सर्व प्रेक्षकांचं. आपण हार्दिक स्वागत करूया. यावेळेस बाजू बदलून बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे एव्हियन. पुन्हा एकदा उडवले बॉलला. आणखीन एक हा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर षटकारासाठी. 6 रन. स्विंग केलं बॉलला डीप मिड विकेटच्या दिशेने फलंदाज रोहित नार्वेकर याने. आणि रोहितच्या बॅट मधून हा 4था षटकार येतोय. 2 चौकार आणि 4 षटकार आतापर्यंत ठोकलेले आहेत रोहित नार्वेकरने. खूपच मागणा पडलेला दिसतो या ओव्हर मध्ये गोलंदाज एव्हियन. ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. महत्वाचा गोलंदाज आहे. 5 षटकाच्या सामन्यामध्ये 2 षटक टाकण्याची जिम्मेदारी ज्याच्याकडे दिली होती ती जिम्मेदारी व्यवस्थित निभावू शकला नाही आहे एव्हियन हा गोलंदाज. हो यावेळी स्पेस टाइम फटका आहे. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जातो. डीप मधून फिल्डर येतोय. थ्रो होईल स्ट्राइक एंडला. मात्र 2 रन्स पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. रन इन बिटवीन द विकेट सुद्धा चांगली आहे. फक्त मोठे फटके खेळत नाहीयेत ते 2 फलंदाज. तर रन इन बिटवीन द विकेट सुद्धा चांगली दाखवतात. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली बंदर पाखाडी टीमची 45 वर कुठलाही विकेट नाहीये. उर्वरित ओव्हर शेष आहे ते 2. 12 बॉल शेष.
12 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता. आता आपण म्हणू शकतोय की हा सामना सोपा झालेला आहे बंदर पखाडी टीम साठी. ज्या प्रकारे ही बॅटिंग चालू आहे खास करून रोहित अँड विवेक याची. हॅलो चेक. हॅलो हॅलो. सागर माळी आमचे समालोचक मित्र यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. आज मनीष पाटील व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर आमच्या जोडीला समालोचन करण्यासाठी आलेले आहेत. त्यांनी सुद्धा एक दिवस या TR ट्रॉफीसाठी प्रत्येक वर्षी ते एक दिवस देत असतात. त्यानंतर आपण 2 मॅच साठी आवाज ऐकला तो चंदू शेट्टे यांचा सुद्धा. उद्याच्या दिवसामध्ये निशांत पाटील असतील. फायनल डे ला समीर ठाकरे अँड अजित पवार हे सुद्धा असणार आहेत. 12 मध्ये 12ची आवश्यकता. सामना सोपा आहे मात्र कधी कधी सोपा सामना सुद्धा कठीण होऊन बसतोय. पहिला बॉल हलक्या हाताने फक्त पायाच्या समोरून बघितला. मनगटाने फ्लिक केलं होतं या बॉलला. स्क्वेअरलेगच्या दिशेने फिल्डिंग चांगली आहे. 30 सेकंदच्या मध्येच 1 रन पूर्ण केली जाते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 46 वर. रेलिंगचे जे आतमध्ये बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करतोय आयोजकांतर्फे की आपण रेलिंगच्या बाहेर जाऊन बसायचं आहे. जर खेळाडू धावत आला तर तुमच्या अंगावर पडला तर नक्कीच दुखापत तुम्हाला सुद्धा होऊ शकते, खेळाडू सुद्धा होऊ शकते. सो प्लीज. लेफ्ट हँडर रोहित नार्वेकर इज ऑन स्ट्राईक. ओ यावेळेस फुलेंचा बॉल बॅकफ्लिपला खाली येऊन खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट बॉल केला होता. एक सिंगल कंप्लीट केली दोन्ही बॅटरने. सिंगलने स्कोर 47 वर जातोय. 10 बॉल शेष आहेत आणि 10 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी बंदर पखाडी या टीमला. उत्तम टीमला या मॅचवर पकड मजबूत करायची असेल तर गुच्छामध्ये विकेट मिळवावे लागतील. हे प्रेक्षक वर्ग आपण बघू शकतोय. भरपूर प्रेक्षक उपस्थित झालेले आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त जनरली पुश केलं होतं यावेळेला कवचच्या ठिकाणी. 1 रन पूर्ण. बॉल ऑफ रन इक्वेशन आहे. बॉलिंग साठी पुन्हा एकदा सज्ज होतील बॉलर प्रतीक गऱ्या. ओ जोरदार अपील. लेग बिफोरची विकेट. फलंदाज रोहित नार्वेकर इज आउट. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज प्रतीक. पहिला गडी बाद होतोय रोहित याच्या नावाने. फलंदाज बाद. हॅलो. थँक्यू डीजे. टू कमेंट्री बॉक्स. रवींद्र देवळीकर यांनी अनाउन्समेंट केलेले पहिल्या दिवसापासून जो बॅटर लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार, लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार, विकेटची हॅट्रिक घेईल त्याला पारितोषिक जरूर आहे. काल सुद्धा आपण बघितलं 2 फलंदाज जरी बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले होते त्यांना 2000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं होतं. बॅटिंगसाठी नवीन बॅटर येतोय. सौरभ येतोय. सौरभ सिंग बॅटिंगसाठी येतोय. प्रतीक गऱ्याने 1 विकेट मिळवलेला आहे. आणखीन विकेट घ्यावे लागतील. ओ यावेळेस वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. चांगला फटका आहे. गलीच्या दिशेने बॉल जातोय. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी येतोय. चांगली फिल्डिंग थ्रो होईल मात्र 3चा कॉल. काय रनिंग बिटवीन द विकेट. विवेक भंडारी डेंजर हँड कडे धावत होता. 3 रन्स या ठिकाणी पूर्ण केल्या आणि स्ट्राईक आता आपण बघतोय स्वतःकडे ठेवतोय
विवेक भंडारी. टीमचं टोटल 51 वर जाऊन पोहोचलेला आहे. आता जिंकण्यासाठी हवे आहेत फक्त आणि फक्त 6 रन्स. 7 बॉल चेस, 7 मध्ये 6 ची आवश्यकता. काहीतरी मॅजिक या ठिकाणी जनक राजा उत्तम टीमला विजयाच्या दिशेने नेऊ शकेल. तेवीस मिनिटं आतापर्यंत खर्च केलेले आहेत उत्तम टीमने. सरळ बॅटने बॉल बॅक ड्राईव्ह. पायने बॉलला अडवला जातोय. गती जरूर कमी केली आहे. मात्र एक धाव या ठिकाणी कंप्लीट. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बंदर पाखाडी टीमचा स्कोर आहे स्कोरबोर्डवर 52 रन्स 1 गडीच्या मोबदल्यात. उर्वरित 6 बॉल शेष आणि 6 बॉल मध्ये हवे आहेत फक्त आणि फक्त 5 रन. एक प्लेयर मात्र आतमध्ये घेतला जाईल. पंच लक्षात ठेवा, पेनल्टी लागलेली आहे उत्तम टीमला सुद्धा. भरपूर असे कमी संघ आपण बघितले ज्याने वेळेवर 4 षटकं कंप्लीट केलेली आहेत. केवनी दिवे ही टेनिस क्रिकेट मधली A1 जोडी. A1 पवन अँड डेंजर बॅट्समन हा लेफ्टी भावेश पवार आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. आपले सुद्धा हार्दिक स्वागत असेल TR ट्रॉफी मध्ये. 2 वेळा TR ट्रॉफीची चॅम्पियन आहे मात्र डे फॉर्मॅट मध्ये. मात्र या ग्राउंडवर मागच्या वर्षामध्ये आपण बघितलं तर पहिल्याच फेरीमध्ये बाद झाले होते. मात्र यावेळेस त्यांचे मनसुबे आहेत. कॅप्टन संदेशने सांगितले की या वर्षी आम्ही या टुर्नामेंट मधून चॅम्पियन बनूनच जाणार आहोत. वेलकम भावेश, वेलकम पवन अँड वेलकम ऑल टीम, गोरसाई टीम. त्यानंतर आपण बघतोय समीर तांगडी यांचं सुद्धा आगमन होताना दिसते. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. वेलकम भावेश, वेलकम A1 पवन अँड समीर तांगडी. 5 धाब्यांची आवश्यकता. पहिला बॉल. पहिलाच बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. मनगटाचा चांगला वापर आणि या ठिकाणी आपण बघतोय बेसला ट्रिप करून हा बॉल जातोय. विकेट पहिल्याच बॉलवर. बाद होतोय फलंदाज. विवेक भंडारी इज आउट. मॅकमिलन गोविंद याच्यामध्ये, कारण हा रहस्यमय फिरकी गोलंदाज आहे मॅकमिलन. आणि मॅकमिलनने असा कारनामा केलेला आहे गोराईच्या ग्राउंडवर ज्यावेळेस फायनल मॅच होती. आणि फायनल मॅच मध्ये 1 ओव्हर मध्ये 5 ची आवश्यकता असताना तो सामना जिंकून दिला होता मॅकमिलन गोविंदने. आणि चॅम्पियन बनली होती त्या गोराईच्या ग्राउंडवर उत्तमची टीम. आणि ती स्थिती आपल्याला दिसते. आणि पहिल्या बॉलवर विकेट मिळवलेली आहे मॅकमिलन गोविंदने. 5 मध्ये 5 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. नक्कीच आणखीन एक विकेट किंवा आणखीन एक डॉट बॉल आला तर ही मॅच अगदी अटीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये आपण बघितले 24 सुद्धा डिपेंड झालेले आहेत. आज नागले टीमने 34 सुद्धा डिपेंड केलेले आहेत. तर नक्कीच रन डिपेंड होऊ शकतात. मात्र त्या प्रकारची गोलंदाजी आपण केली पाहिजे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव जरूर केला जातोय. नवीन फलंदाज यावेळेस बॅटिंग साठी येतोय. प्रणय कोळी येतोय बॅटिंग साठी. पुढील बॉल. पुलचा फटका आहे. एलिव्हेशन कमी आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो होईल. मॅकमिलनच्या हातामध्ये ॲक्युरेट थ्रो होता. फक्त 1च रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. उर्वरित 4 बॉल शेष. 4 मध्ये 4 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी बंदर पाखाडी टीमला. What a match. जबरदस्त मॅच. ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल. सुरक्षित अंदाज. फिनिश करून टाकली ही मॅच. फलंदाज स्ट्राइक एंडवर होता. शुभमने
या मॅचला फिनिश केलंय, षटकार ठोकलाय आणि अशा प्रकारे या ठिकाणी मॅच जिंकते ती बंदर पाखाडे टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक मॅकमिलन गोविंद ऑन ऑल टीम जनक राजा उत्तम टीम. नक्कीच आदरणीय सन्माननीय गोरखदादा तरे यांचा आदर सत्कार आपण करतोय आणि मी गणेशदादा पाटील यांना विनंती करेन की तरेदादांचा सत्कार या ठिकाणी आपण करावा. गोरखजी तरे साहेबांना विनंती करेन आपण हा सत्कार स्वीकारण्यासाठी दादा आपण पुढे यावं आणि हा सन्मान आपण स्वीकारावा. या TR ट्रॉफीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आपण जो बहुमूल्य वेळ देत आहेत, बहुमूल्य सहकार्य देत आहेत त्याबद्दल नक्कीच गणेशजी पाटील आणि TR ट्रॉफीची सर्व संयोजन कमिटी यांच्या माध्यमातून आपले खूप खूप आभार.